आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुःखाचं सावट बाजूला होऊन आता एक स्वच्छ प्रकाश पडला होता. इतक्या वर्षांनी का होईना माय लेकरं पुन्हा एकत्र आली होती. काही वर्षांपूर्वीचा तो सुडाचा खेळ आज फायनली संपला होता. सूर्य त्यांच्यापासून बाजूला झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सूर्या बाजूला होताच दुर्वाने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पुढे होऊन ती जानकीच्या पायाजवळ झुकली. तशी जानकी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागली. माई, ही दुर्वा तुझी मोठी सून. सत्यजित त्यांच्या नजरेतला प्रश्न ओळखत म्हणाला. पण जसं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तसे त्यांचे डोळे चमकले. माझी मोठी सून म्हणजे तुझी बायको? हो. अखंड सौभाग्यवती भव, सदा खुश राहा. खूप सुंदर आहेस तू. ती उभी राहताच जानकीने पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं. का कोणास ठाऊक त्यांना तिच्यामध्ये स्वतःचीच एक झलक दिसली. माई, वहिनी अगदी तुझ्यासारखी आहे. खूप गोड आणि खूप प्रेमळ आहे. हो रे शिवा, खूप गोड आहे पोर. त्यांनी तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं आणि तिच्या गालावरून हात फिरवला. पण तरीही मनात एक खंत होतीच की आपल्या नशिबात साधा आपल्या मुलाचं लग्न पाहण्याचंही भाग्य नाही. एका आईसाठी तो किती आनंदाचा क्षण असतो, पण तो क्षण एन्जॉय करण्याचंही भाग्य त्यांना मिळालं नव्हतं. दुर्वा बाजूला होताच तारा पुढे आली. आता ती त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. तसं पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, कारण तिच्या गळ्यात तर मंगळसूत्रही नव्हतं. मग ही कोण, असा प्रश्न त्यांना पडला होता. माई, हा माझा पसारा. शिवाने तिची ओळख करून दिली. तसं माईंनी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. सूर्याने लगेच तोंडावर हात ठेवला. दुर्वा आणि सत्यजित गालात हसून एकमेकांकडे बघत होते. पण तारा मात्र शिवाकडे खाऊ का गिळू या नजरेने बघत होती. आधीच मगाशी तो जे काही बोलला होता त्याने ती रागवलेली होती. त्यात साहेबांनी तिला अजून चिडायला भाग पाडलं होतं. एकतर मगाशी आपण काय माती खाल्लीये हे त्याच्या धानी मनी सुद्धा नव्हतं. तेव्हा तो त्याच्या वेगळ्या झोन मध्ये होता. पसारा म्हणजे रे? सॉरी माई, तोंडातून चुकून निघून गेला. ही तारा, तुझी सून क्रमांक 2. माईंनी तिच्याकडे पाहिलं. तिने एक टॉप आणि त्यावर ब्लॅक जीन्स घातली होती. माई डायरेक्टली 20-22 वर्षांनंतरच्या दुनियेत येऊन पोहोचल्या होत्या. त्यामुळे एका मुलीने असे कपडे घालणं हे नक्कीच त्यांच्यासाठी थोडं आश्चर्याचं होतं. त्यांना पचायला ते थोडं जड जाणार होतं. दुर्वा साडीत असल्यामुळे त्यांना तिच्यात फार काही वेगळं वाटलं नाही. पण ताराकडे त्या एकटक बघत होत्या. त्यांचं असं एकटक बघणं तिला अस्वस्थ करून गेलं. मनात एक भीती सुद्धा निर्माण झाली. आता जर यांनी आपल्याला रिजेक्ट केलं तर? थोड्या वेळापूर्वीच शिवाचं वागणं बघता
त्यांना आपण पसंत नाही पडलं तर तो सुद्धा आपल्याशी लग्न करणार नाही हे तिला क्लिअर झालं होतं. त्यामुळे छातीची धडधड किंचित वाढली होती. सून, अरे पण हिच्या गळ्यात तर मंगळसूत्रही नाहीये. अगं माई, म्हणजे ती तुझी होणारी सून आहे. शिवाने त्यांचं कन्फ्युजन दूर केलं. माई, या लोकांनी माझं पार्सल आणलं नाही, नाहीतर तुला तुझी तिसरी सून पण लगेच बघायला मिळाली असती. सूर्याच्या बोलण्यावर दुर्वा गंभीर झाली. कारण आता कितीही लपवायचं ठरवलं तरी ती तिच्या आई बाबांपासून काहीही लपवू शकणार नव्हती. माई परत आल्यात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा हा सगळा ड्रामा सुद्धा त्यांना सांगावा लागणार होता. त्याचा विचार करून आत्ताच तिचा घसा कोरडा पडला. सत्यजितला ते लगेच लक्षात आलं. तसं त्याने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्शानेच तिला सांगत होता की डोंट वरी, आपण सगळं सांभाळून नेऊ. तुझं पार्सल म्हणजे रे, या वेड्यांची कोड लँग्वेज समजणं माईला जरा अवघडच जाणार होतं. अगं माई, म्हणजे माझं आणि शिवादाचं लग्न सोबत होणार आहे आणि माझी होणारी बायको वहिनीची छोटी बहीण आहे. हो का? छानच की. भेटेन मग मी तिला नंतर. त्यांचं पुन्हा ताराकडे लक्ष गेलं तर ती थोड्या अवघडलेल्या अवस्थेत उभी होती. त्या पुढे सरकल्या तशी ती किंचित घाबरली. सुंदर आहेस, माझ्या शिवाला शोभेल अशीच आहेस. सुखी राहा. माईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसं तिच्या मनावरचं दडपण एका क्षणात उतरलं. इतक्या वेळापासून वाटत असलेली भीती काही सेकंदात मावळली आणि टेन्शन जाऊन आता चेहऱ्यावर एक लज्जायुक्त स्माईल आली. किती कम नशिबी आहे मी. आज पहिल्यांदा माझ्या सुनांना पाहते, पण त्यांना द्यायला आज माझ्याकडे एक फुटकी कवडी सुद्धा नाही. माईंच्या आवाजात किंचित ओलावा होता. एकीकडे भरभरून दानधर्म करणाऱ्या जानकी गंगाधर पाटीलकडे आज स्वतःच्या सुनांना द्यायला सुद्धा काही नव्हतं. या गोष्टीचं त्यांच्या मनाला वाईट वाटत होतं. माई, तुम्ही तर आम्हाला अशी अनमोल भेट दिलीत ज्यापुढे सगळी संपत्ती फिकी आहे. यावर माईंनी तिच्याकडे गोंधळून पाहिलं. माई, तुम्ही आम्हाला तुमची मुलं दिलीत. दुर्वाच्या बोलण्यावर माईंच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. सत्यजित साठी त्यांनी अशीच एखादी सुंदर मुलगी इमॅजिन केली होती. कारण सत्यजित लहान होता तेव्हापासूनच खूप केअरिंग आणि समजूतदार होता. गुणी बाळ होता. त्यामुळे त्याला बायको सुद्धा तशीच मिळावी अशी त्यांची इच्छा होती. 20 वर्ष जी आकृती त्यांनी मनात इमॅजिन केली होती, प्रत्यक्षात तशीच बायको त्याला मिळाली होती. या गोष्टीचं त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान झळकत होतं. चला, आता आपल्याला निघायला हवं. सत्यजित म्हणाला तसं सगळे खाली आले. शिवाने माईची अजय सोबत ओळख करून दिली. दिघे आणि अजय दोघांनी पण माईचे आशीर्वाद घेतले. पण खाली येताच त्याच्या लक्षात आलं की मृत्युंजय गायब आहे. शिर्के कुठे गेला? सत्यजितने विचारलं. त्याचं नाव ऐकताच माईच्या अंगावरून सरसरून काटा आला. इतकी वर्ष त्यांनी त्याचा चेहरा बघून तर दिवस काढले होते.
त्यांच्या अंगावर काटा आल्याचं बघून शिवा लगेच पुढे झाला. त्याने त्याच्या माईला विळखा घातला. त्याच्या स्पर्शाने त्या थोड्या सावरल्या. आता आपल्या सोबत आपली मुलं आहेत याचा त्यांना आधार वाटला. तुम्ही वरती गेल्यावरती पोलीस आले होते. त्याची मेडिकल कंडिशन ठीक नसल्याचं बघून ते त्याला घेऊन गेले. आणि तसंही आता त्याच्यावर किडनॅपिंगचे चार्जेस लागले. त्यामुळे पुढची प्रोसिजर सगळी लिगलीच होईल. अजयने उत्तर दिलं. तसा सत्यजितने सुस्कारा सोडला. मृत्युंजयने जे काही सांगितलं ते प्रत्यक्षात सगळं तसंच घडलं होतं का याबद्दल तो अजूनही साशंक होता. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त अप्पाच देऊ शकणार होते. सर्वजण बाहेर आले. पण बाहेर येता शिवाने सूर्याकडे पाहिलं आणि सूर्याने शिवाकडे. दोघांना एकाच वेळी काहीतरी क्लिक झालं. तसे ते एका दिशेला पळाले. त्यांच्या पळण्याचा स्पीड बघून बाकी सगळे गोंधळात पडले. भाई, आम्ही 5च मिनिटात आलो. शिवा पळता पळता म्हणाला. दोघेही काही अंतरावर झाडांच्या मागे जाऊन उभे राहिले. तसं सगळ्यांना क्लिक झालं. त्या दोघांना बघून सगळेच हसायला लागले. हश यार, फिलिंग मोकळं मोकळं. हो यार शिवादा, आता कसं भारी वाटतंय. काही वेळातच दोघे पुन्हा परत आले. ते येता सर्वजण गाड्यांमध्ये बसले. आणि घरच्या दिशेला जायला निघाले. सर्वजण घरी आले. रस्त्यातच दुर्वाने संपत काकांना सगळं ठीक असल्याचं सांगितलं. तेव्हा कुठे तिकडे त्यांचा जीव भांड्यात पडला. पण माई जिवंत असल्याचं अजून कोणीही त्यांना सांगितलं नव्हतं. त्यांना घरी आल्यावर सरप्राईज मिळणार होता. अप्पांना पण आता तिकडे शुद्ध आली होती. त्यांची प्रकृती स्टेबल होती. त्यामुळे सगळे निश्चिंत झाले. सर्वजण आता वाड्यासमोर उभे होते. रात्रीचे 10 वाजले होते. समोरचा वाडा बघून माईंच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. तब्बल 20-22 वर्षानंतर आज त्या घराला पुन्हा पाहत होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर संपत काकांनी फोनवरच माणसांना सांगून सगळा वाडा पुन्हा क्लीन करायला लावला होता. माई, तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. दुर्वा घरात गेली आणि आरतीचं ताट घेऊन बाहेर आली. अगं, पण हे सगळं कशाला? गरज आहे माई. आज या घरची खरी लक्ष्मी परतून आलीये. मग तिचं स्वागत नको करायला? तिच्या बोलण्यावर माईची 3ही मुलं तिच्याकडे कौतुकाने बघू लागले. माईंच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्माईल आली. दुर्वाने त्यांचं औक्षण केलं आणि आरती ओवाळली. सोबतच त्यांच्यासाठी धान्याचं माप सुद्धा ठेवलं. हे सगळं तर मी तुझ्यासाठी करायला हवं होतं, पण तो क्षण माझ्या नशिबात नव्हता. काही हरकत नाही माई. मी नाही तर अजून 2 सुना यायच्या बाकी आहेत. हा क्षण लवकरच तुमच्या आयुष्यात येईल. दुर्वाने हसून उत्तर दिलं. पण तिच्या मनावर आता एक दडपणही आलं होतं.
कारण तिचा भूतकाळ आता माईपासून लपला जाणार नव्हता. यावर त्यांची नक्की कशी रिॲक्शन असेल याचा विचार करून आत्ताच तिचा घसा कोरडा पडला होता. पण आता जे काही होईल त्याला सामोरं जाणं पण भाग होतं. माईंचा घरात गृहप्रवेश झाला. आत येताच त्यांनी पूर्ण वाड्यावर नजर फिरवली. बरेच बदल झाले होते एवढ्या वर्षात, पण बदललं नव्हतं ते त्यांचं घराविषयीचं प्रेम, आपुलकी आणि ओढ. त्या भिरभिरत्या नजरेने सगळीकडे पाहत होत्या. माई, कसं वाटतंय तुला तुझं घर? सुंदर, पण आनंद या गोष्टीचा जास्त होतोय की मी आज माझ्या माणसांमध्ये परत आले. सत्तू, आत्या कुठे आहेत? आणि तुझे बाबा, संपत भाऊजी, ते सगळे कुठे दिसत नाहीयेत. ते तिघेही येतीलच थोड्या वेळात. तोपर्यंत तू फ्रेश होऊन घे. चला माई. दुर्वासोबत माई वर निघून गेल्या. तारा सुद्धा त्याच्या मदतीसाठी निघून गेली. पण जाता जाता शिवावर एक करडी नजर टाकून जायला विसरली नाही. भाई, खूप भूक लागलीये. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. सूर्य सोफ्यावर आडवा पडत म्हणाला. हो ना बाई, सकाळचे शिरा पोहे पोटात गुडूप होऊन गेलेत. शिवा पण सोफ्यावर बसत म्हणाला. डोंट वरी, जेवण मागवलंय मी. अप्पा येईपर्यंत जेवण पण येईल. तोपर्यंत तुम्ही जाऊन अंघोळ करून या. अवतार बघा आधी स्वतःचे. तसे दोघेही उठले आणि आपापल्या रूम मध्ये निघून गेले. आता तिथे फक्त सत्यजित आणि अजय दोघेच होते. थँक्यू अजय, तू आणि ताराने आमची खूप मदत केली. तुमच्यामुळेच दुर्वाला आधार मिळालाय. अरे थँक्यू काय त्यात, अशा वेळेस आपलीच माणसं कामाला येतात. सत्यजित, या सगळ्यात खूप माणसं मारली गेलीत. मे बी तुमच्यावर पोलीस इन्क्वायरी होऊ शकते. डोंट वरी, ते सगळं मी मॅनेज करेन. आणि तसंही हल्ला त्यांनी आधी केला होता. सो ती सगळी माणसं सेल्फ प्रोटेक्शन मध्ये मारली गेलेत, हे मी दाखवू शकतो. ठीक आहे. मृत्युंजयचं काय? सध्या तरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. ठीक झाला की त्याला तिथून पोलीस कस्टडीमध्ये नेण्यात येईल. इतकी वर्ष माईला कैद करून ठेवलं होतं त्याने. शिवाय शिवराज आणि सूर्यजितची किडनॅपिंग पण केली. शिक्षा तर होणारच आहे त्याला. अजयच्या बोलण्यावर सत्यजितच्या डोक्यात मात्र वेगळंच काही सुरू झालं होतं. पण जोपर्यंत तो अप्पांची बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत तो कुठलाही निर्णय घेणार नव्हता. आई अंघोळीसाठी निघून गेल्यानंतर दुर्वाने तिचं कपाट उघडलं. त्यातून एक साडी बाहेर काढली. ती साडी अक्कासाहेबांनीच तिला पूजेच्या वेळी दिली होती. त्या साडीवरून तिने हात फिरवला. तिने जेव्हा ही साडी नेसली होती तेव्हाची सत्यजितची रिॲक्शन तिला आजही जशीच्या तशी आठवत होती. आज आपल्या आईला त्या साडीत बघून ते नक्कीच खुश होते असं तिला वाटलं. माई, अंघोळ झाली असेल तर ही साडी घ्या. तसं माईने दरवाजा उघडला आणि कपडे आत घेतले. त्यांना कपडे देऊन दुर्वा मागे फिरली तर तिला तारा थोडी टेन्शन मध्ये उभी असलेली दिसली. काय झालं तारा? ताई,
मला थोडं टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? माई माझ्याकडे कसं बघत होत्या पाहिलं ना तुम्ही? त्यांना कदाचित मी आवडले नाहीये. आय मीन, मी असे कपडे घालते. आणि खरं सांगायचं तर लग्नानंतर मी कायम असं तुमच्यासारखं साडीत नाही राहू शकत. फार फार तर सलवार सूट घालू शकते, बट ऑल टाइम साडी नाही जमणार मला. तारा, अगं तू खूप विचार करतेस. आणि माई बद्दल बोलायचं झालं तर सध्या त्यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये. इतकी वर्ष त्या सगळ्या जगापासून दूर होत्या. या मधल्या काही वर्षात जग खूप पुढे निघून गेलंय, पण त्या मात्र जिथे होत्या तिथेच राहिल्यात. त्यांना बाहेरचं जग समजून घ्यायला थोडा वेळ लागणारच ना. आणि कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर तुला हवे तसे कपडे तू घालू शकतेस. मलाही या घरात कसली बंधनं नाहीयेत. मला साडी आवडते म्हणून मी वापरते. सो तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. दुर्वाच्या बोलण्यावर तारा किंचित हसली, पण अजूनही तिच्या मनाचं पूर्णपणे समाधान झालं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत ती ज्या वातावरणात वाढली होती ते पूर्णपणे वेगळं होतं. आणि आता ती लग्न करून ज्या घरात येणार होती तिथलं वातावरण वेगळं होतं. पण तरीही ती स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिचं शिवावर मनापासून प्रेम होतं. सत्यजितने गेस्ट रूम मध्ये अजयच्या राहण्याची व्यवस्था केली. तसा अजय पण फ्रेश व्हायला निघून गेला. तोपर्यंत सत्यजितने काही महत्वाचे फोन कॉल्स करून घेतले. आता त्याला वेध लागले होते ते अप्पा घरी येण्याचे. माईला बघून त्या सगळ्यांची रिॲक्शन कशी असेल हे आतापासूनच त्याने इमॅजिन करायला सुरुवात केली होती. खास करून अप्पांसाठी तो खूप खुश होता. अप्पांना बघतच तो लहानाचा मोठा झाला होता. खूप वेळा त्याने अप्पांना माईचा फोटो हातात घेऊन रडताना पाहिलं होतं. आज ते दोघे जेव्हा समोरासमोर असतील तेव्हा नक्कीच तो एक अवर्णनीय सोहळा असणार होता. हॅलो मन्या. हा भाऊ. कधीपर्यंत याल तुम्ही सगळे घरी? भाऊ, जस्ट 10 मिनिटात पोहोचतोय. ओके, लवकर या. हो भाऊ. असं म्हणत मन्याने फोन ठेवून दिला. सत्यजित सुद्धा फ्रेश व्हायला निघून गेला.